अभिनेता सैफ अली खान हा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे। सध्या उपचारानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय। शिवाय हल्लेखोरालाही आता अटक करण्यात आली आहे। पण सैफ अली खान पुन्हा चर्चेत येण्याचं कारण ठरले ती त्याची संपत्ती। त्याच्याशी आणि पतौडी कुटुंबाशी संबंधित भोपाळ येथील तब्बल 15,000 कोटींची मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाणार आहे। सैफची ही मालमत्ता सरकारनं शत्रू मालमत्ता म्हणून घोषित केली होती। त्याविरोधात सैफनं मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दादही मागितली होती, पण न्यायालयाने गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही याचिका फेटाळून लावली। 13 डिसेंबर 2024 रोजीच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सैफ अली खानबद्दल अपीलीय न्यायाधिकरणासमोर तो अपील करू शकतो असं म्हटलं होतं। पण पतौडी कुटुंबानं किंवा सैफ अली खाननं 30 दिवसांच्या कालावधीत कुठंही कोणतंही अपील दाखल केलेलं नाही। सैफची आई शर्मिला टागोर, त्याच्या बहिणी सोहा अली खान आणि सबा अली खान आणि त्यांच्या वडिलांची बहीण सबिहा सुलतान यांच्यापैकी कुणीही आतापर्यंत कायदेशीर पावलं उचलली नाहीयेत। त्यामुळे आता सरकारला या मालमत्तेवर अधिकार मिळवता येऊ शकणार आहे। थोडक्यात शत्रू मालमत्ता कायद्यानुसार सैफ अली खानची मालमत्ता आता सरकार जमा होणार आहे। पण सैफ भारताचा नागरिक आहे, तो भारताचा कोणत्याही प्रकारे शत्रू नाही, मग तरीही त्याच्या मालमत्तेवर अशी कारवाई का होतीये असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर या निमित्तानंच हा कायदा नेमका काय आहे, या कायद्यातील कोणत्या तरतुदीनुसार सैफ भारताचा नागरिक असूनही त्याची मालमत्ता सरकार जमा होतीये, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे शत्रू राष्ट्राच्या नागरिकांची भारतातील मालमत्ता ही केंद्र सरकार ताब्यात घेऊ शकतं। 1968 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला। यानुसार 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानचे नागरिक झालेल्या लोकांची मालमत्ता ही भारत सरकार ताब्यात घेतं। पाकिस्तान शिवाय 1962 सालच्या भारत-चीन युद्धानंतर चीनमध्ये गेलेल्या भारतीयांची मालमत्ता सुद्धा याच कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आली होती। युद्धाच्या प्रसंगी किंवा आणीबाणीवेळी शत्रू या मालमत्तांचा गैरफायदा घेणार नाही, यासाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यात आलाय। या कायद्यानुसार केवळ घर किंवा इमारतच नाही, तर सोनं, चांदी, शेअर्स आणि इतर मौल्यवान वस्तू यांसारखी जंगम मालमत्ताही ताब्यात घेतली जाते। या कायद्याचा आधार घेत भारत सरकारनं आतापर्यंत देशातील मोठी मालमत्ता ताब्यात घेतली आहे। आतापर्यंत जवळपास 9,400 शत्रू मालमत्ता शोधण्यात आल्यात। 2018 मध्ये या कायद्याअंतर्गत मालमत्ता विकून सरकारनं 3,000 कोटींची कमाई केली होती। अलीकडेच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या कुटुंबाच्या मालकीची उत्तर प्रदेशच्या बागपत मधील जमिनीचाही लिलाव करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील हत्तेसिंगपुरा आणि कटकट गेट या भागातील जवळपास 30 एकर जागेवरील मालमत्ता ही शत्रू मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली। आता या कायद्यानुसार सैफ अली खानची मालमत्ता ही सरकार जमा कशी होऊ शकते तेही पाहूयात। 1960 मध्ये भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांचं निधन झालं। हमीदुल्ला खान यांना 3 कन्या होत्या। त्यापैकी आबिदा सुलतान या पाकिस्तानला स्थलांतरित झाल्या, तर साजिदा सुलतान आणि धाकट्या राबिया सुलतान या दोघीही भारतातच राहिल्या। आबिदा सुलतान यांनी पाकिस्तानातून परत येण्यास नकार दिला, त्यामुळे साजिदा सुलतान यांना मालमत्तेच्या वारसदार म्हणून घोषित करण्यात आलं। न्यायालयानंही त्यांना कायदेशीर वारस म्हणून मान्यता दिली। 1939 मध्येच साजिदा सुलतान यांचा नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी निकाह झाला होता। त्यांना मंसूर अली खान आणि शेर अली खान अशी 2 मुले झाली। त्यापैकी शेर अली खान हे पाकिस्तानला स्थलांतरित झाले आणि ते पाकिस्तानी सैन्यात मेजर जनरल बनले, तर मंसूर अली खान भारतातच राहिले आणि दिग्गज क्रिकेटरही झाले। सैफ अली खान याच मंसूर अली खान यांचा मुलगा आणि साजिदा सुलतान यांचा नातू आहे। 2014 मध्ये केंद्र सरकारनं पतौडी कुटुंबाच्या या मालमत्तेला शत्रू मालमत्ता म्हणून नोटीस पाठवली। यामध्ये फ्लॅग स्टाफ हाऊस, नूर उस सबा पॅलेस, फरसखाना, दार उस सलाम, हबीबीचा बंगला, अहमदाबाद पॅलेस आणि कोहेफिजा मालमत्तांचा समावेश होता। सैफ अली खाननं या नोटीसला न्यायालयात आव्हान दिलं। 2015 साली मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली, पण 13 डिसेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि सैफ अली खानची याचिकाही फेटाळून लावली। याला कारण ठरलं ते 2017 मध्ये केंद्र सरकारनं या कायद्यात केलेली एक दुरुस्ती। महमुदाबाद संस्थानचे राजे मोहम्मद अमीर मोहम्मद खान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरकारविरोधात निर्णय दिला। यानंतर सरकारनं या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 17 मार्च 2017 रोजी या कायद्यात सुधारणा झाली। नवीन कायद्यानुसार शत्रू संपत्तीची व्याख्या बदलली। भारतीय नागरिकाच्या नावे असलेली पण पाकिस्तानी नागरिकाकडून वारसा हक्कानं मिळालेली किंवा विकत घेतलेली मालमत्ता ही शत्रू मालमत्ता मानली जाऊ लागली। या दुरुस्तीमुळे अशी मालमत्ता विकण्याचा अधिकारही सरकारला मिळाला।
सुधारित कायद्यानुसार आता भारतातून निघून गेलेल्यांचे वारसही शत्रूच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकत नाहीत. शत्रूची संपत्ती कोणत्याही भारतीय नागरिकाला वारसा हक्काने घेता येत नाही. आत्तापर्यंत विकलेल्या किंवा नावावर झालेल्या अशा सगळ्या मालमत्ता या बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आल्यात. एकंदरीत कायदेशीररित्या भारतातील कोणत्याही नागरिकाने अशी मालमत्ता विकत घेतली असली तरी ती सरकार परत घेऊ शकतं आणि याच सुधारणेनुसार भारत सरकार सैफ अली खानची मालमत्ता ताब्यात घेणार आहे. सैफची बहीण सोहा अली खान हिनं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत या मालमत्तेची मालकी ही सैफकडेच असल्याचं सांगितलं होतं. सोहा म्हणाली की तिची आजी साजिदा सुलतान भोपाळ नवाब घराण्यातील होती. तिचे आजोबा पतौडीचे नवाब होते. त्यांचं तिच्यावर प्रेम होतं, पण तिच्या वडिलांची त्यांच्या विवाहास परवानगी नव्हती. त्यांना प्रभावित करण्यासाठी माझ्या आजोबांनी 1935 मध्ये हा पतौडी पॅलेस बांधला होता. सध्या माझी आई शर्मिला टागोर या महलाशी संबंधित आर्थिक व्यवहार सांभाळते. आता या संदर्भात नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला मालमत्ता परत मिळवण्यासाठी अपीलीय न्यायाधिकरणाकडे जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. याची अंतिम मुदत आता संपत आलेली आहे आणि नवाब कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही. यामुळे आता सरकारला या मालमत्तेवर अधिकार मिळवता येऊ शकतात. भोपाळ जिल्हा प्रशासन ही मालमत्ता कधीही आपल्या ताब्यात घेऊ शकतं. सैफ आणि कुटुंबाच्या या मालमत्तेची किंमत ही सुमारे 15,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.